अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा भूकंप होण्याची चर्चा आहे। कारण अजित पवारांनी बोलावल्या बैठकीला 5 आमदारांनी दांडी मारली आहे। त्यामुळे अजित पवारांच्या आमदारांना पुन्हा घर वापसीचे म्हणजे शरद पवारांच्या पक्षात जाण्याचे वेध लागलेत का याची चर्चा आहे। पाहूयात त्यावरचा स्पेशल रिपोर्ट। राष्ट्रवादीत परतीचे वारे। अजित पवारांच्या पक्षात आउटगोइंग। शरद पवारांच्या पक्षात इनकमिंग। महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार, शरद पवार। या घोषणा आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या। कारण लोकसभा निकालात शरद पवारांच्या पक्षानं 10 जागा लढवून 8 जागांवर विजय मिळवला। पवारांच्या या विजयी स्ट्राईक नंतर आता राष्ट्रवादीत मोठा भूकंप होऊ घातलाय। कारण अजित पवार गटातल्या आमदारांना परतीचे वेध लागलेत। ते शरद पवारांकडे परतण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे। बहुत लोगों का मूड बदल गया है और अलग अलग वक्त वो मेरे संपर्क में है और हमारे कोई निर्णय नहीं हुआ है, इसलिए हम पार्टी के अंदर बात करेंगे। लोकसभा निकालानंतर अजित पवारांसोबत असलेल्या आमदारांनी सुप्रिया सुळेंना अभिनंदनाचे मेसेज पाठवल्याचीही माहिती आहे। घर वापसीसाठी अजित पवार गटाचे आमदार प्रयत्न करत असल्याचा दावा रोहित पवारांनीही केलाय। 18 ते 19 आमदार हे पार्टी प्रमुखांच्या संपर्कात आहे, जे काही आम्हाला कळालेलं आहे। आणि 12 त्यांचे आमदार म्हणजे अजितदादा गटाचे हे भाजपच्या संपर्कात आहेत। ते 12 आमदार काय करतील पुढच्या काही दिवसात आपल्याला कळेल। पण या 18 आणि 19 आमदारांपैकी कोणाला घ्यायचं नाही हे आमचे पक्षप्रमुख नक्कीच ठरवतील। सूत्रांच्या माहितीनुसार उत्तर महाराष्ट्रातले 2 आमदार शरद पवारांच्या पक्षात जाण्याच्या तयारीत आहेत। अजित पवार गटातून 1 आणि काँग्रेसमधून 1 असे 2 आमदार शरद पवारांकडे जाण्याच्या तयारीत असल्याचं समजतंय। राज्यातली परिस्थिती मवियाला अनुकूल असल्यानं शरद पवारांकडे जाण्याचा निर्णय या आमदारांनी घेतल्याचं समजतंय। तेव्हा लोकसभा निकालानंतर अजित पवारांच्या पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। मला असं वाटतं प्रत्येकी लोकशाही आहे, प्रत्येकाला आपला निर्णय घ्यायचा अधिकार आहे आणि एखाद्याने निर्णय घेतला असेल तर आपण त्याला शुभेच्छा द्याव्या। आणि एक मी अतिशय प्रांजळपणे तुम्हाला सांगू इच्छिते की देश में टॅलेंट की कमी है। पक्षात आउटगोइंग होणार असल्याच्या चर्चेनंतर अजित पवारही ऍक्शन मोडवर आलेत। आपल्या आमदारांच्या त्यांनी बैठकही घेतल्यात। मात्र लोकसभा निकालात झालेला पराभव, शरद पवारांना मिळालेलं यश, त्यामुळे आपल्या आमदारांना एकसंध ठेवण्याचं मोठं आव्हान अजित पवार यांच्यासमोर आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।